झी 24 तास एक पाऊल पुढे। नंतर स्वागत, मी जातो इथे उमा ढेरे यांच्याकडे। ढेरे मॅडम, मला सांगा की ही मोहीम जी तुम्ही सुरू केली होती ती खरोखर स्तुत्य होतं। ही आगामी काळात तुम्ही कशा पद्धतीने प्रभावी पद्धतीने वापरणार आहात? नाही, याच्यात सुधारणा केली पाहिजे। विद्यार्थ्यांनी जे त्यांच्या मनातील भावना आहेत किंवा ज्या चुका आहेत किंवा त्यांना जे वाटतं ते त्यांनी लिहावं फेसबुकवर, पण ते सकारात्मक असावं। कोणावर आरोप ठेवणं किंवा कोणाविषयी वाईट घाणेरडं बोलणं हे नसावं, ज्यायोगे की कोणाची व्यक्तिगत किंवा सामाजिक नुकसान होणार नाही याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। आणि मित्र जोडण्यासाठी किंवा नवी ज्ञान कौशल्य हासिल करण्यासाठी या साईटचा वापर केला तर फार उपयोगी ठरेल असं मला वाटतं। नक्कीच हाच मुद्दा घेऊन मी जोगळेकर यांच्याकडे जातो। जोगळेकर, मला सांगा की हा सकारात्मक बदल घडवण्यासाठी शिक्षकांची, विद्यार्थ्यांची आणि पालकांची काय भूमिका असली पाहिजे थोडक्यात? मला असं वाटतं की पालक आणि शिक्षकांना असं म्हटलं जातं की तुम्ही विद्यार्थ्यांचे मित्र व्हा, मित्रासारखं त्यांच्याशी बिहेव करा। खास करून वयात येणारी मुलं असतात 13 वर्षाची त्यांची, पण मी त्याच्यात थोडासा बदल करून म्हणेन की या मुलांचे तुम्ही फेसबुकवर मित्र व्हा। तुम्ही त्यांचे फेसबुकवरील मित्र झालात की ती मुलं इंटरनेटवर काय करतायत हे तुम्हालाही कळेल। त्याच्यामुळे त्याच्यात सारखं मध्ये मध्ये हे करायची गरज नाहीये, पण समजा असं कोणी चुकीच्या मार्गाला लागत असेल किंवा असं काही करत असेल तर ते तुमच्या ताबडतोब निदर्शनास येऊ शकेल आणि मग त्यांना तुम्ही वळण लावू शकता। मुलांच्या याच्यातही ही गरज आहे। ही 13व्या वर्षात समज येणं तसं थोडंसं कठीण आहे, पण शालेय शिक्षणाद्वारे किंवा पालकांशी सुसंवादाद्वारे इंटरनेटवर कशा प्रकारे वागायचं हे थोडंसं त्यांना शिकवलं आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात त्याची जाणीव करून दिली तर मला असं वाटतं की विद्यार्थी अधिक जबाबदारपणे वागतील। आणि शेवटी आपण जे इंटरनेटवर टाकतो त्याला आपण जबाबदार, ते आपण त्याची ओनरशिप घ्यायला जेव्हा आपण त्यांना शिकवू, कारण अनॉनिमस कंटेंटनी मला नाही वाटत फारसं काही याच्यात साध्य होऊ शकेल। त्यामुळे हे जर आपण शिकवलं तर हा मार्ग त्याच्यावर काढता येईल। नक्कीच त्याच वेळी या संपूर्ण मोहिमेचा जो खरा हेतू आहे तो साध्य होईल। धन्यवाद अनय जोगळेकर, धन्यवाद उमा ढेरे आमच्याशी चर्चा केल्याबद्दल। खरं तर सुसंगती सदा घडो, सृजन पोष्टक वेबवर पडो असंच म्हणण्याची आता बदलत्या काळाबरोबर वेळ आली आहे हे मात्र नक्की। आजच्या प्राईम वॉचमध्ये इथंच थांबूयात। पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।